गाईज, गुड आफ्टरनून. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर गाईज, सकाळपासून ते लाईटीचं काम वगैरे चाललेलं आणि हा दुसरा ब्लॉग मी शूट करतोय. हे काम वगैरे सगळं झालेलं आहे. आणि गाईज, काल सकाळपासून लाईट नव्हती आणि आता लाईट वगैरे चालू झालेली आहे. काल मोबाईल चार्जिंगला मी निरगुडीमध्ये गेलेलो, म्हणजे मित्राच्या घरी. तिथे थोडा मोबाईल चार्ज केला आणि त्याच्यानंतर आज आत्ता लाईट चालू केलेली आहे. आणि आता आम्ही चाललोय थोडं बाहेर. फॅमिली, पप्पा, मम्मी आणि मी हे नाकाच्या दवाखान्यात चाललेलो आहे. परत मम्मीला तसंच त्रास थोडाफार व्हायला लागला, सो त्याच्यामुळे चाललेलो आहे. जेव्हा त्या गोळ्या घेतल्या तेव्हा बरं वाटलेलं, बट त्याच्यानंतर विषय काय झाला, त्यानंतर आता 1 महिना होऊन गेला, परत तसंच तिला नाकामध्ये वेगळा वास. त्याच्यासाठी आम्ही आता चाललेलो आहे तिकडेच. आणि आता बघू तिथे ते काय नक्की बोलतात, काय झालंय. हे ते सगळं एक्सरा वगैरे घे, ते सगळे एक्सरा वगैरे काय होतं ना ते सगळं घे. आपण तोपर्यंत पुढे जाऊया आणि गाडी कोल स्टार्ट करूया. सो चलूया. आपण सगळं घेतलेलं आहे, डॉक्युमेंट वगैरे जे घ्यायचं आहे ते, लायसन वगैरे सगळं घेतलेलं आहे. कारण की सातारला जाताना तिथे पोलीस वगैरे असतात, गाडी अडवलीच तर त्यांना लायसन वगैरे दाखवायला. तर गाईज, आता कोल स्टार्ट गाडी करत होतो, बट खूप बेकार सीन झाला. धगधग होता अजून, खरंच बेकार सीन झाला. काय झालं माहितीये का, मी जेव्हा गाडी बंद करतो ना तेव्हा गिअरमध्ये गाडी ठेवतो, ठीक आहे. मी आत्ता जस्ट गाडी कोल स्टार्ट करत होतो आणि गिअर पुढे 1 नंबरला पडलेला होता, म्हणजे 1 नंबरचा गिअर टाकलेला होता. डायरेक्ट मी क्लच सोडला. त्याच्यानंतर विषय काय झाला, डायरेक्ट गाडी पुढे गेली आणि बंद पडली. बरं पुढे छोटी जागा नव्हती, नाहीतर डायरेक्ट ठोकली बिकली असती व्यवस्थित. म्हणजे असं फर्स्ट टाइमच झालं असेल माझ्यासोबत. सो खूप डेंजर विषय झालेला आहे. मम्मी पण आलेली आहे. हे भाई कुठं रे, कुठं हिंडताय? येईल का रे? बर, अरे चालला का रे अहमदपूरला? सिरियसली विचारतोय. चला की मग. मला वाटलं मस्करी करतोय. चिक्कल विक्कल कुठं काय, एवढा काय, तेवढी गाडी पावसाळ्यात हीच होतीच की. तर काही चार्जर पण घेतलेला आहे, चार्जिंग नसल्यामुळे जरा चार्ज लावणार आहे. मग काय भावा, ब्लॉग विषय आहे का. तर आपले भाऊ पण रहमतपूरला चाललेले आहेत दोघं. आता भावासनी घेऊन जाऊया आपण. चला जायचं का? ओके. काय विषय, असं चालू फिराय. चला चलूया आता. 10 रुपये मी 8 रुपये आला असतात. चाललं आता आपल्या गावातून 10 रुपये आणलोय फक्त. मागे काय तर आपलं खोटं बोलायचं. 10 रुपये आणतोय तू, रहमतपूरला चाललाय 10 रुपये आणतोय. आपलं जयपूर गाई. चलो, खरं सांग की. अजिंक्यनं तर लय पैसे आणले ती. अजिंक्यनं 500 रुपये आणलं असते आरामात, काय का ना अजिंक्य? का नाही आणलं एवढं? चार फिरायला जाताना भाऊ पैसे घेऊन जायचं, 5-5 लाख रुपये घेऊन जायचं. मागेकडे लय पैसा आहे, पण मागे दाखवत नाही, काय का ना मागे? खरं सांगते. त्याच्या आमदार गेले आहे, 2,000 रुपये दिले नाही. आयुष्यपतच खरं मागे. हा, 2,000 दिले ते आजीला द्यायला दिले. मग आज सुट्ट्या काय शाळेला तुमची? शनिवार हाफ हाफ डे ना? त्याला म्हणून लगा हवा करतायला. हा, डबक्यात. काय डबक्यात? पावसाचं वातावरण झालेलं आहे, तरी आता पाऊस उघडलेला आहे. बट आता बघू, तरी पण येईल आता थोड्या वेळाने असं वाटायला लागलं. काहीच इथला कारखाना बघू शकता, आमच्या इथला चालू झालेला वाटतं कारखाना. हे बघ, नाही झाला अजून. धूर कसला आहे? बॉयलर आहे. बर, आता रहमतपूरमध्ये पोहोचलेला आहे. पप्पा मम्मी गेलेले आहेत बँक मध्ये. आपला भाऊ पण चाललेले आहेत. हे कुठे चाललंय शेतू? काय विषय, कुठला दाखला काढतो? उत्पन्नाचा पॅन कार्ड काढ. पॅन कार्ड बघा आता हाय का चालू, बघा आणि काढून या. मागेचं पण काढायचे काय? हसतोय काय एवढा मागे? पटलंय, लय पटलंय. चला, हा चाल. कुठं? सातारला चाललोय. चाल चल. हा, खूप वेळ झाला पाऊस नव्हता, आता पाऊस पडायला लागलेला आहे. हे बघू शकता, खूप वेळ झाला पाऊस नव्हता, काय नाही. आता इथून जायचंय आम्हाला सातारला. अजून ते मम्मीचं बँकेतलं वगैरे काम होतंय. स्वतः काय आपली कार आहे, त्यामुळे काय एवढं टेन्शन नाहीये. बाईक वर जायचं असतं तर तो विषय वेगळा होता. बट आता कार मधून चाललोय तर काही इश्यू नाहीये एवढा. हे बघा गाईज, आता पाऊस पडत होता, आता गेला पण क्लीन. गाईज, आता पप्पा मम्मी आलेले आहेत. काय एवढा वेळ लागला? पैसे भरा गेलेली बाबा, म्हणून वेळ लागला का? बँक बंद होत होती का? बर, चालेल. झालं ना काम? चालेल. सो गाईज, चला आता चलूया, काम झालेलं आहे.
आता इथून डायरेक्ट सातारा जायचं, तर डायरेक्ट भेटू आता साताऱ्यात. चलो, आता इथं अहमदपूर मध्ये आलं पेट्रोल टाकायला, कारण की आपल्या इथं पेट्रोल काय टाकलं नाही, गडबड होते त्यामुळे. आता इथे HP पंपावर आलोय पेट्रोल टाकायचं आणि इथून जायचं. चला आता टाकलेलं आहे गाईस पेट्रोल 500च. चालूय आता. सातारा हायवे पोहोचलेलो आहे. लास्ट टाइम गेलेलो बट आठवत नाही, ते मॅप टाकलेलं आहे बघू शकता. बट आता बघू, लास्ट टाइम गेलेलो बट आता कुठे आहे म्हणजे थोडं थोडं आठवतंय. फर्स्ट टाइम गेलेलो ना त्यामुळे आठवत नाही. आता ब्रिजच्या खाली आहे, सो आता इथून सरळ जायचंय. चलो अभी गाडी निकल गई हो. इथून डायरेक्ट सरळ मुंबईला, मुंबई पुणे हायवे. इथून आम्ही आता चाललोय पवई नाक्यावर. पोहोचे ना आता, चालूया डायरेक्ट भेटूया दवाखान्याची इथेच. मॅप टाकलेलं आहे, मॅप नुसार आता चाललेलं आहे. आँखियों में डूबी यादें, चेहरे से झलकी सी. कसा पळत होता, आडवा गेला. YC कॉलेज सातारा. तर इथून चाललेलो आपण YC कॉलेजच्या इथून. इथं आहे कॉलेजला, YC कॉलेजला आहे. तुम्ही पण इथंच काय? हो, ती पण इथंच आहे वाटतं. शाहू चौक आहे वाटतं हा. शाहू चौक इथून गाईच राईटला जायचंय. ए बाळा पुढे बघ की. डायरेक्ट भेटतो आता. इथं खूप गर्दी आहे, ट्रॅफिक वगैरे झालेलं आहे. इथे पोहोचलेलं आहे डॉक्टरांच्या इथे. सो आता इथे गाडी पार्क केली आहे. सो हे बघू शकता, श्रीराम नर्सिंग होम इथे. आणि मम्मी पप्पा वेट करतायत, हे बघू शकता. आणि आता डॉक्टर येणार आहेत 5 वाजता, आणि आता वाजलेले आहेत 4:20 झालेले आहेत. अजून 40 मिनिटं आहेत. 40 मिनिटं वेट करायचं, तेव्हा डॉक्टर येणार. 5 वाजून गेलेले आहेत, तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता 5:08 झालेले आहेत, तरी पण अजून डॉक्टर नाही आले. बट पाऊस गाईज कडक मध्ये पडतो, हे बघू शकता. तर गाईज डॉक्टर आले, त्यांना भेटलो. ते बोलले की स्कॅन करायला लागेल. सो त्यांनी आता आम्हाला हे दिलेलं आहे, गौरीशंकर डायग्नोस्टिक. तिथे जायचं, रिसर्च सेंटर आहे तिथे जायचं आहे, स्टेडियमच्या इथे. ते स्कॅन करून यायचं आहे. सो आता तिकडे आम्ही चाललेलो आहे. सो आता तिकडून येऊन परत या डॉक्टरांना दाखवायला लागेल. सो आता चलूया. पप्पा मम्मी आलेत बघा इकडे, वेट करत होते. आता चलूया. आता काय, जिथं आम्ही पवई नाका जिथं पोहोचलेलो आहे, तिथून आता स्टेडियमच्या इकडे चाललोय. पवई नाका काय, जिथं स्टेडियमच्या इथे पोहोचलेलो आहे. इथे पार्किंगला जागा नसल्यामुळे पप्पा आणि मम्मी गेलेत. ते चेकअप जे करायचं आहे इथे आहे बघा, गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर. सीन काय माहितीये का, जर आपण कुठे गेलो ना, असं म्हणजे सिटीमध्ये, मुंबई म्हणा, सातारा म्हणा, तिथे काहीच पार्किंगला जागाच नसते. त्याच्यामुळे मला इकडे तिकडे गाडी फिरवायला लागतीये. तिथे मी जिथे आता पप्पा मम्मीला सोडलं, ठीक आहे, तिथे जागाच नाहीये पार्किंगला. सो आता इथे आलोय मी. इथे पण पार्किंगला जागा नाहीये, रोडच आहे हा. बट सीन काय माहितीये का, इथे गाडीमध्ये बसलं ना तर काही विषय नाही, नाहीतर इथे फाईन मारतात, जामिंग वगैरे लावतात आणि निघून जातात. तर गाईज आता डॉक्टरांच्या इथून आलेलं आहे. सिटी स्कॅन केलं गाईज, तर नाकामध्ये थोडी सर्दी साचलेली आहे. सो आता भरपूर आहे सर्दी साचलेली. आता तुम्हाला घरी गेल्यावर सांगतो नक्की काय झालंय काय नाही. घरी चाललोय. सो आता खूप लेट झालेलं आहे गाईज, 7:40 झालेलं आहेत. सो आता घरी गेल्यावर तुम्हाला सांगतो काय काय विषय झाला, काय काय नाही. सो आता चलूया घरी, पहिला खूप लेट झालं. जिथे उभा राहिलेलं आहे बघू शकता, ट्रॅफिक फुल झालेलं आहे. फुल ट्रॅफिक भाई. रात्रीचं काय जिथे लय ट्रॅफिक असतं या एरियामध्ये. हे बघू शकता किती ट्रॅफिक झालेलं आहे साताऱ्यामध्ये. तर काही सकाळपासून काहीच नाही खाल्लं. पप्पा आता वडापाव आणायला गेलेले आहेत. सो हे बघा आले पण. आता वडापाव आणलेत, खायचे आता घरी गेल्यावर, नाहीतर इथंच गाडीत
हे बघू शकता पप्पा आलेले आहेत. ऐक ती छोटीशी पाण्याची वडापाव घेऊन. स्वतः काही चलूया घरी जाऊन मस्त पैकी, नाही तर गाडी चालवता चालवता खाऊया. तर गाईज आपल्या गावात आलेलो आहे, आपलं जयपूर. फायनली दुपारी 2 वाजता गेलेलो, आता वाजलेत 9. फायनली आलेलो आहे. तर गाईज आता इथे कार पार्क केलेली आहे, 9:30 वाजलेले आहेत आणि आता चला चलूया घरी, खूप लेट झाले. चलो. तर गाईज आता जस्ट घरी आलोय आणि येता येता फेसवॉश आणला. माझा फेसवॉश संपलेला रहमतपूर मधून, हे बघू शकता. डर्माटचचा फेसवॉश आणलाय. तर काय सीन काय झालं तुम्हाला आता सांगतो. डॉक्टरकडे गेलो आम्ही. हे बघू शकता सिटी स्कॅन मम्मीचा करून आणलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये सिटी स्कॅन आहे. तर काय स्कॅनमध्ये विषय काय झाला माहिती आहे का महत्वाचा. नाकामध्ये एवढी सर्दी साठली ना मम्मीच्या, इथे वरती खूप सर्दी साठली आणि नाकाचं हाड आहे ना इथलं, असं थोडं बाहेर आहे, म्हणजे आतमध्ये असं थोडीशी जागा राहिली आहे बंद नाकावायला. सो तो विषय झालेला आहे, त्याच्यामुळे मम्मीला श्वास घ्यायला त्रास होतोय. ठीक आहे, तर तो सीन झालेला. डॉक्टर काय बोलले, गोळ्या दिलेत आता थोड्या. डॉक्टर बोलले की 3-4 दिवस गोळ्या घ्या आणि ते सर्दी बाहेर पडत असेल तर ठीक आहे, पडली तर चांगलंच आहे, नाही पडली तर ते इंजेक्शन टाकून ह्या नाकातून ती सर्दी ह्या नाकातून बाहेर पडते. ते प्रोसेस करायला लागेल, त्याला 10,000 रुपये बोलले. आणि त्याच्यानंतर जे ऑपरेशन करून हाड पण एका साईडला सरकवणार आणि सर्दी पण काढणार, त्याचे 30-35 हजार रुपये बोललेत. सो आता आम्ही घरी आलोय. आता बघू डिसाईड काय करायचंय. गोळ्या खाऊन बरं वाटतंय का इंजेक्शनचं ते हे करायचंय किंवा ऑपरेशनचं करायचं. सो आता आम्ही डिसाईड करणार आहे, त्यानंतर काय असेल ते करणार आहे. सो तोच विषय झालाय गाईज. खूप दिवस झालं असं मम्मीला खूप त्रास होत होता. आता परफेक्टली समजलं नक्की काय झालंय काय नाही. सो आता बघूया काय करायचं. आता फॅमिली पूर्ण मिळून आता डिसाईड करणार आहे जे असेल ते. सो बघूयात आता काय होतं. आणि सिटी स्कॅनमध्ये तर फक्त असं सगळं दिसलं काहीच, की फक्त सर्दी साठलेली आहे. बाकी इश्यू काहीच नाहीये. सो आता घरी आलोय, फ्रेश वगैरे होतो आणि चेंज पण करतो. ठीक आहे. सो आता मोबाईल चार्ज पण करतो. ठीक आहे. भेटूया आपण थोड्या वेळाने. तर गाईज आता वाजलेले आहेत 10 आणि मम्मीचा स्वयंपाक बनवायचा अजून चालू आहे. हे बघू शकता. इकडे भाकरी आहे, इकडे डाळीचं कालवण आहे, तिकडे भात आहे. सगळं जेवण आता झालेलं आहे आणि गाईज आता जेवतो आणि ह्या ब्लॉगला करूया एंड. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय.